नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे मित्रांनो. अजून एका जिल्हा न्यायालयाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, बुलढाणा जिल्हा न्यायालयाची. तुमचं जिल्हा न्यायालय कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या जिल्हा न्यायालयाची अशी जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर ही माहिती तुम्हाला देतो आहे, त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा. जिल्हा न्यायालय बुलढाणामार्फत मित्रांनो जाहिरात देण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठी 19 एप्रिल 2024 ही लास्ट डेट ठेवण्यात आलेली आहे. ह्या जाहिरातीची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल किंवा टेलिग्राम चॅनलवरती त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर जिल्हा न्यायालय बुलढाणा येथे मित्रांनो सफाईगार या पदासाठी जाहिरात देण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, आतापर्यंत 3 जाहिराती ज्या आहेत सफाईगार पदांच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. पहिली जाहिरात आली होती छत्रपती संभाजीनगर खंडपीठ जे आहे त्या ठिकाणची. दुसरी जाहिरात आलेली आहे अहमदनगर जिल्हा न्यायालयाची मित्रांनो. त्याचे फॉर्म 24 एप्रिलपर्यंत भरायचे आहेत. आणि सध्या ही तिसरी जाहिरात आलेली आहे जिल्हा न्यायालय बुलढाणा यांची. इतर जिल्हा न्यायालयाचे देखील मित्रांनो स्टेप बाय स्टेप हळूहळू जाहिराती तुम्हाला येताना दिसतील. जसे जाहिराती येतील तसे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि आपल्या या यूट्यूब चॅनलवरती भेटतील. त्यासाठी आपला चॅनल जॉईन करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी देखील सफाईगार हे पद भरलं जात आहे. याच्यासाठी मित्रांनो नोंदणीकृत डाक पोच पत्राद्वारे किंवा मित्रांनो स्पीड पोस्टद्वारे तुम्हाला सफाईगार पदाकरिता अर्ज असा लिफाफ्यावरती लिहून प्रबंधक जिल्हा न्यायालय बुलढाणा यांच्याकडे मित्रांनो 19 एप्रिल 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्यापूर्वी अर्ज पोहोचतील अशा अंदाजाने आपले अर्ज मित्रांनो या ठिकाणी स्वतः किंवा इतरांमार्फत पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. एकतर तुम्हाला डाकपोच रजिस्टर डाकपोच जे असतं त्याने किंवा स्पीड पोस्टाद्वारेच अर्ज पाठवायचे आहेत. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे की सफाईगार पदाकरिता अर्ज नमूद न केलेले विचारात घेतले जाणार नाहीत. लिफाफ्यावरती हे लिहिणं गरजेचं आहे. तर यामध्ये मित्रांनो मात्र अर्ज संख्या जी आहे या ठिकाणी ती जास्त असू शकते. त्याचबरोबर मित्रांनो पदसंख्या जी आहे मात्र कमी तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. अर्ज मित्रांनो येतीलच, परंतु पदसंख्या जी आहे प्रत्येक जिल्हा न्यायालयामध्ये मात्र कमी या ठिकाणी निघताना पाहायला भेटते. जसं की जिल्हा न्यायालयाची शिपाई लिपिक पदांची जी पदभरती जी आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहिलेली असेल त्यामध्ये जास्त जागा निघालेल्या आहेत. परंतु इथं मात्र एकच जागेसाठी जाहिरात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगरसाठी 7 जागा आल्या होत्या. त्यानंतर या ठिकाणी अहमदनगरसाठी 2 जागा आलेल्या आहेत. आणि या ठिकाणी मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यासाठी मात्र एकच जागेसाठी जाहिरात आलेली आहे. याच्यासाठी पात्रता मित्रांनो 4थी उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे. शरीर प्रकृतीने सदृढ असणं गरजेचं आहे. पदाचे समारोप काम करण्याची योग्यता तुमच्याकडे पाहिजे. उमेदवाराला शौचालय, स्नानगृहे, स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसराचा स्वच्छतेचा पुरेसा अनुभव देखील असणं आवश्यक आहे. सर्टिफिकेट त्यांनी मागितलेलं नाही, परंतु अनुभव मात्र त्याचा तुम्हाला पाहिजे, म्हणजे काम करता आलं पाहिजे. वयोमर्यादा मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला 18 वर्षपेक्षा कमी असू नये आणि 38 वर्षापेक्षा जास्त असू नये. हे साधारण खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्षापेक्षा जास्त वय तुमचं असू नये. तुमचं वेतन मित्रांनो 15,000 ते 47,600 इतकं असणार आहे. शिपाईचं जे पद आहे त्या पद्धतीनेच वेतन या पदासाठी देखील असणार आहे मित्रांनो. परमनंट जॉब तुम्हाला हा भेटतोय. उमेदवारांना इतर सूचना त्यांनी दिलेल्या आहेत मित्रांनो. जसं की तुम्ही शासकीय सेवेमध्ये वगैरे असाल तर त्या कार्यालय प्रमुखांची तुम्हाला लेखी या ठिकाणी मित्रांनो परवानगी घ्यावी लागेल अर्ज करायचा असेल तर. त्यानंतर बाकी या सूचना दिलेल्या आहेत की फोटो वगैरे तुम्हाला सध्याचा लावायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला विशेष अर्हता वगैरे काय असेल जे प्रमाणपत्र तुम्ही जोडाल ती प्रमाणपत्र देखील तुमची असणं आवश्यक आहेत. सर्व प्रमाणपत्र तुम्हाला सुसंक्षेपित करून जोडायची आहेत. त्यानंतर स्वतःचा पत्ता लिहिलेले एक पोस्टाचे पाकिट अथवा 10 रुपयाचे पोस्टाचे तिकीट लावलेला स्वतःचा पत्ता लिहिलेला लिफाफा अर्जासोबत मित्रांनो एक लिफाफा तुम्हाला जोडायचा आहे. त्यानंतर अर्ज जो आहे तो सविस्तर संपूर्ण अर्ज तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे. आणि विहित तारखेपर्यंत अर्जाची छाननी केली जाईल आणि पात्र उमेदवारांना पुढील चाचणीसाठी बोलवलेल्या उमेदवारांची अंतिम दिनांकाच्या 15 दिवसानंतर जिल्हा न्यायालयाच्या मित्रांनो संकेतस्थळावरती लिस्ट जी आहे ती या ठिकाणी लावली जाईल. म्हणजे तुमच्या या ठिकाणी मित्रांनो डॉक्युमेंट वगैरे सर्व अर्ज वगैरे शॉर्टलिस्ट केल्यानंतर जी अंतिम दिनांक आहे अर्ज करण्याची त्याच्या 15 तारखेनंतर मित्रांनो या ठिकाणी 15 दिवसानंतर तुमची यादी देखील लगेच लावली जाणार आहे. ती माहिती देखील त्यांनी इथं दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो निवड समितीने सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत. निकष कुठले लावायचे, अनुभव, अर्हता, योग्यता विचारात घेऊन मित्रांनो तुमची ज्या पण पुढच्या चाचण्या होणार आहेत, काय चाचण्या होणार आहेत ते तुम्हाला पुढे मी सांगतो. त्याबद्दल उमेदवारांना निवड करायची की नाही ते सर्व अधिकार समितीकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो मुलाखतीला ज्यावेळेस तुम्हाला बोलवलं जाईल त्यावेळेस सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट वगैरे तुम्हाला घेऊन जायचं आहे. या ठिकाणी ही सर्व शैक्षणिक पात्रतेबद्दलची वगैरे माहिती त्यांनी दिलेली सविस्तरपणे. त्याच्यानंतर पहा आता याच्यामध्ये तुमची निवड कशी होणार आहे तर तुमची अगोदर जी चाचणी असते मित्रांनो
ज्याला आपण स्वच्छता आणि चापल्य चाचणी म्हणतो ती होईल आणि त्यानंतर या ठिकाणी तुमची मुलाखत होणार आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो अगोदर स्वच्छता चाचणीसाठी वगैरे बोलवलं जाईल, त्यानंतर मुलाखतीसाठी बोलवलं जाईल. मुलाखतीच्या वेळेस सर्व डॉक्युमेंट वगैरे तुम्हाला घेऊन जायचे. सध्या अर्ज भरताना मित्रांनो एक लिफाफा तुम्हाला पाठवायचा आहे आणि तुमचे जे या ठिकाणी अर्जासोबत जन्मतारखेच्या आणि शैक्षणिक प्रमाणपत्र, जातीचा दाखला, त्यानंतर सांकेतिक प्रत त्याची मित्रांनो, त्याचबरोबर सफाई कामाचा पूर्व अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र असल्यास तुम्ही पाठवू शकतात आणि या ठिकाणी महाराष्ट्राचे आदिवासी प्रमाणपत्र विशेष अर्हता असल्यास त्याबाबतचे दाखले देखील तुम्हाला जोडायचे आहेत. मुलाखतीच्या वेळेस मित्रांनो या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की तुमचे मूळ प्रमाणपत्र आणि त्यांच्या सांकेतिक प्रती आणि 2 सन्मान्य व्यक्तीने दिलेले चारित्र्याचे दाखले तुम्हाला मुलाखतीच्या वेळेस देखील सादर करायचे आहेत. त्याच्यानंतर बाकी या ठिकाणी मित्रांनो त्यांनी म्हटलेलं आहे की उमेदवाराने जर निवड प्रक्रियेच्या संदर्भात स्वतः किंवा कोणामार्फत निवड समितीच्या सदस्यांना अथवा न्यायिक विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटण्याचा किंवा त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना अपात्र ठरवण्यात येईल. सर्व अंतिम निर्णय जे आहे त्या ठिकाणी निवड समितीचे राहतील. बाकी मित्रांनो जास्त माहिती याच्यामध्ये त्यांनी दिलेली नाही, खाली डायरेक्टली अर्ज नमुना तुम्हाला पाहायला भेटेल. याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. अर्ज भरण्यापूर्वी तुम्हाला काळजीपूर्वक जाहिरात मित्रांनो वाचायची आहे. इथं तुमचा फोटो वगैरे लावायचा आहे. सफाईगार पदाकरिता अर्ज म्हणून या ठिकाणी मित्रांनो तुमचं संपूर्ण माहिती जी आहे, पर्सनल डिटेल्स या ठिकाणी भरायचे आहेत. त्यानंतर शैक्षणिक पात्रतेची माहिती, अनुभव काय असेल तर ते तुम्ही टाकू शकतात. त्यानंतर या ठिकाणी खाली त्यांनी मित्रांनो काही जे डॉक्युमेंट दिलेले आहेत ते डॉक्युमेंट देखील तुम्हाला जोडणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी चारित्र्य प्रमाणपत्राचं सर्टिफिकेट जे आहे ते दिलेलं नाही आहे सध्या तरी, परंतु मित्रांनो तुम्हाला ते कुठल्याही ऑफिशियल वेबसाईटवरती जिल्हा न्यायालयाचे भेटून जाईल किंवा अहमदनगर जिल्हा न्यायालयाची जी जाहिरात आलेली आहे त्याच्यामध्येही तुम्हाला ते भेटून जाईल. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही तुम्हाला भेटून जाईल. आत्ता सध्या तरी मित्रांनो ह्या जाहिरातीमध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे की अर्जासोबत मित्रांनो या ठिकाणी काय डॉक्युमेंट पाठवायचे ते इथं दिलेलं आहे पहा. एवढंच दिलेलं त्यांनी ह्या 3 नंबरच्या पॉईंटमध्ये. याच्यामध्ये चारित्र्य प्रमाणपत्राचा उल्लेख केलेला नाही आहे, परंतु मित्रांनो या ठिकाणी मुलाखतीच्या वेळी चारित्र्य प्रमाणपत्र घेऊन यायचं असा उल्लेख मात्र इथं त्यांनी 9 नंबरच्या पॉईंटमध्ये केलेला आहे. तर ही सर्व माहिती दिलेली तुम्हाला सविस्तर जाहिरात वाचल्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जाहिरातीची, तिथून तुम्ही सविस्तर माहिती अजून घेऊ शकतात. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. त्याचबरोबर पुढील अपडेट्ससाठी, येणाऱ्या सर्व जाहिरातींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.